नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की अश्विन आणि त्याचबरोबर अर्जुन यांच्यामधला जो दुरावा आहे तो मिटणार आहे. यांच्या दोघांमधलं जे नातं आहे ते पूर्वीसारखं होणार आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तुमचा लाईक हा आमच्यासाठी लाख मोलाचा आहे. तर प्रियाला जे जेवण बनवायला सांगितलेलं असतं प्रियाने जो करून ठेवलेला असतो, त्यामुळे कल्पनाच तोंड मात्र पाहण्यासारखं झालेलं असतं. कारण आजपर्यंत कल्पनाला प्रियाच खूप कौतुक वाटायचं, पण प्रियान जो गोंधळ घातलेला आहे आपल्या नव्यासाठी साधी एक डिश ही ती बनवू शकलेली नाही, तो गोंधळ समोर आलेला असतो. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं घडतं असतं तेव्हा मात्र आता सायली आणि कल्पना दोघेही किचनमध्ये कामाला लागलेले आहेत. आणि मग कल्पना प्रतापला तिथे विचारते की अहो ती काजूची पेस्ट कुठे आहे. तेव्हा सायली तिला देत असते, पण तिला सायली सोबत बोलायचं नसतं. मग सायली पण सांगते की अहो सकाळी ना मी ती काजूची पेस्ट फ्रीजरमध्ये ठेवलेली आहे असं सायली सांगते. आणि मग सायली टेस्ट करते भाजी आणि म्हणते यात थोडी चमचाभर कसुरी मेथी टाकली ना तर खूप बरं होईल असं ती बोलू लागते. म्हणजे या दोघी जणी एकमेकींशी बोलत असतात आणि त्याचबरोबर एकमेकींशी बोलत असूनही त्यांना दाखवायचं असतं की आम्ही आमचं एकमेकींशी तेवढं पटत नाहीये. दोघी हसत असतात. भाजी टेस्ट केल्यानंतर फायनली कल्पना आणि सायली दोघेही एकत्र आलेले आहेत आणि मग त्याच जेवण तयार झालेलं असतं. कारण अश्विनचा वाढदिवस हा फ्लॉप होऊ द्यायचा नाही, तर तो छान झाला पाहिजे अशी तयारी असते. त्यानंतर अश्विन घरी येतो. अश्विन सगळेजण औक्षण करतात, अश्विनला गिफ्ट देतात. मग प्रिया ही अश्विन औक्षण करते आणि मग प्रिया ही तिने ऑर्डर केलेलं जे गिफ्ट असतं ते गिफ्ट अश्विनला देते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन जो आहे तो अश्विनकडे जातो आणि तोही अश्विनला गिफ्ट देतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा अर्जुन गिफ्ट देतो त्यानंतर अर्जुन अश्विनला म्हणू लागतो की मला ना असं वाटत की मी जे तुला गिफ्ट दिलं ना अश्विन ते गिफ्ट उघडून बघावं असं त्यांनी सांगितल्यानंतर अश्विन मात्र मग ते गिफ्ट उघडून बघतो, तर त्याच्यामध्ये लहानपणी अश्विनला आवडत असलेली ती बस अश्विनला त्याने दिलेली असते आणि तो म्हणालेला असतो की ही बस मी तुला देतोय, अगदी लहानपणी तुला आवडायची ना ती आणि तीच मी तुला देत आहे असे अर्जुन सांगतो. आणि अश्विन आणि अर्जुन दोघेही एकमेकांना मिठी मारतात आणि खूप रडू लागतात. कारण अश्विनने प्रियाशी लग्न झाल्यापासून अर्जुन सोबत जे बिहेव केलं होतं, त्याला जो त्रास दिला होता, त्याच्याशी चुकीच्या पद्धतीने तो बोलत होता, वागत होता, या सगळ्या गोष्टींचा त्रास अश्विनला होत असतो. आणि सायली दोन्ही भावांना एकत्र आलेलं पाहून खूप खुश झालेली असते. फायनली अश्विन आणि अर्जुन दोघेही एकत्र आलेले असतात, एकमेकांना मिठी मारतात आणि ढसाळसा रडू लागतात. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळणार आहे महिप्तला ती चिठ्ठी सापडलेली आहे. त्या चिठ्ठीमध्ये एक गोष्ट अशी होती आणि ती म्हणजेच त्याच्यामध्ये मधुभाऊनी ती लिहिलेली चिठ्ठी होती. आता त्या चिठ्ठीचा वापर करून महिप्त काय घालणार हे पुढे पाहायला मिळणार आहे. तर प्रेक्षकांनो, आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया. अर्जुन सायली दोघे बसलेले असतात. सायली शांत कॉफी पीत चहा पीत असते आणि त्यासोबतच पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू असतं तेव्हा मात्र हे सगळे जण तिथे बसलेले आहेत आणि प्रिया मात्र वेड्यासारखे तिथे उभी असते. कारण आता सायलीने बॉम्ब टाकलेला असतो की ज्याचा विचार कोणी करू शकत नाही. कारण सायलीने सांगितलेलं असतं ते म्हणजे स्वयंपाक जो आहे तो प्रिया करणार आहे. सायली आहे ते अर्जुन सोबतच फिरायला जाणार आहे आणि त्यामुळेच वाट लागलेली असते ती म्हणजे प्रियाची. आणि मग सायलीने जेव्हा हे सगळं बोललेली असते तेव्हा
मात्र पूर्णाजी आणि कल्पना म्हणते की रणवी तुला जमणार आहे का एवढं सगळं बनवायला, तेव्हा पूर्णाजी म्हणते का नाही जमणार तिला पण, कारण प्रत्येक स्त्री आपल्या नव्यासाठी जे वाटेल ते करायची तयारी तिची असते आणि त्यामुळे तन्वीला पण जमणार आहे की अश्विनसाठी त्याच्या आवडीत जेवण बनवायला, तेव्हा सायली म्हणते की चालेल. प्रियाची मात्र वाट लागलेली आहे, कारण प्रियाला हे जेवण वगैरे बनवणं अजिबात जमत नसतं आणि त्याचबरोबर आता प्रियाला एकटीला सगळा स्वयंपाक बनवायला लागणार आहे, म्हणजे एकतर नव्याचा वाढदिवस आपण फिरायला जायचं सोडून घरी बसून स्वयंपाक बनवायचा आहे आणि ही गोष्ट मात्र प्रियाला नको असते आणि प्रियाला तेच करावं लागणार आहे. त्यावेळेस प्रिया मात्र झाकते. प्रिया म्हणते की काय आहे सगळं, हे सगळं मलाच करावं लागत आहे असं प्रियाच म्हणणं चाललेलं असतं आणि त्यासोबतच पाहायला मिळतं की प्रियाचं हे जे काही वागणं आहे त्याच्यामुळे सगळेजण पाहतच राहतात. त्याचबरोबर इकडे सायली आणि अर्जुन मात्र हसत असतात. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की जेवण छान बनणार का नाही माहीत नाही, पण खाणाऱ्याला मात्र सजा मिळणार आहे हे मात्र नक्की आहे. अर्जुन मात्र अजिबात बोलायचं सोडत नसतो. जेवढा टॉट मारता येईल तेवढा टॉट तो मारत असतो. त्याच वेळी प्रिया खुश होते. ठीक, विमल आहे माझ्या सोबत असं तीच म्हणणं असतं, म्हणजे विमल सोबत मी बनवू शकते स्वयंपाक, म्हणजे विमलला कामाला लावायचा हा प्लन प्रियाचा असतो. पण विमल पण म्हणते की नाही, मला ना पोस्टात जायच, मला एक कुरिअर करायचा आहे ना पार्सल पाठवायचा आहे गावी, म्हणून मी तिकडे जाणार आहे असं ती सांगते. तेव्हा प्रिया म्हणते की अग मी कुरिअर वाल्याला बोलवते ना, तूच पार्सल आप इकडे पाठवूया ना. तेव्हा विमल म्हणते नाही, पोस्टातले माझ्या ओळखीचे आहेत, मी तिथूनच पाठवत असते, तिथे जाणार आहे असं विमलने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि त्यासोबतच पाहायला मिळत की सायली मग अर्जुन आणि सायली दोघेही निघालेले असतात आणि मग जाताना इकडे प्रियाला सायली म्हणते बाय सी यू असं म्हणत अगदी हसत खेळत तिच्या सोबत निघालेली असते. आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळत की आता प्रिया किचनमध्ये गेलेली आहे, कारण तिचा असा प्लॅन होता विमलला मदतीला घ्यायचं, म्हणजे विमलला ऑर्डर सोडायची आणि विमलकडून सगळं काम करून घ्यायचं. पण आता तिचा जो प्लॅन असतो तोही प्लॅन फ्लॉप झालेला असतो. विमल तर सगळ्यांच्या आधी घराच्या बाहेर पडलेली असते, कारण विमलला माहिती होतं की सायलीनं हे सगळं जे काही केलेलं आहे ते कशासाठी केलेलं असणार आहे. म्हणून तर विमलने हा प्लॅन लक्षात घेऊन ती घराच्या बाहेर पडलेली असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सायली आणि अर्जुन बाहेर आलेले असतात. अर्जुन म्हणतो असतो की खरंच, म्हणजे मी तुम्हाला म्हटलं काय सायली 2.0 व्हर्जन मला दिसलं पाहिजे आणि इथं माझ्यासमोर तेच आलेलं आहे असं तो बोलत असतो. सायली म्हणत असते मग मी तुम्हाला सांगितलं होतं ना मी काय करू शकते, शेवटी काट्याने काटा कसा काढायचा हे मी तुमच्याकडून शिकलेली आहे असं सायली इकडे अर्जुनला सांगत असते. तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो की खरंच, म्हणजे आज तुम्ही दाखवून दिलेलं आहे की तुम्ही काय करू शकता. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की दोघेही हसत असतात, मजा घेत असतात. अर्जुन म्हणतो चला आपल्याला जायचं आहे ना बाहेर. तेव्हा सायली म्हणते तुम्हाला खरंच वाटतं तिची प्रिया आहे ती सगळं जेवण बनवेल, आणि तेवढ्यातच प्रताप तिथे आलेला असतो आणि प्रताप म्हणतो मला वाटच होतं तुम्ही दोघे इथेच असणार आहे, म्हणून तर मी इकडे आलेलो आहे असं प्रताप म्हणत असतो. आणि म्हणत असतो की खरंच आज ना मला बरं वाटलेलं आहे, कारण आज फायनली या घरच्या धाकट्या सुनेला हे सगळं करणं गरजेचं होतं आणि ते मात्र तुम्ही दोघांनी करून दाखवलेला. आणि तो सायलीच कौतुक करू लागतो, कारण तिला प्रत्येक वेळेस असंच वाटत राहत की ती जे काही करते ते योग्य आहे, किंवा तीन जे काही करत आहे ते योग्य आहे. हे सगळं प्रताप बोलत असतो आणि प्रताप म्हणत असतो परंतु एक गोष्ट मात्र तीन विसरते आहे, आणि ती गोष्ट म्हणजे तिच्या लक्षात येत नाहीये की तीन जबाबदारी घेतली पाहिजे, पण आज तिला जबाबदारी घ्यावी लागणार आहे असं प्रताप बोलून दाखवतो. हे सगळं छान चाललेलं असतं आणि प्रताप सायलीच कौतुक करतो आणि सायलीला म्हणू लागतो की ठीक आहे, या तुम्ही बेनिवाद फिरून या, बघूया जेवणाच काय होणार आहे, आणि जबाबदारी तर घ्यायलाच पाहिजे हे प्रतापच म्हणणं असतं. आणि
आणि प्रताप मात्र तिथून आता निघून जातो. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा सारू म्हणत असतो की चला मस्त मॉलमध्ये जाऊया, स्पा करूया, मसाज करूया, हे सगळं त्याच चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र सायली म्हणते, तुम्हाला काय वाटलं आपण खरंच बाहेर जाणार आहोत? नाही, आपण नाही बाहेर जाणार आहोत. तुम्हाला वाटतं ती तन्वी तसा स्वयंपाक बनवू शकेल? अहो, तिला काहीच बनवता येत नाही हे मला आधीच माहिती आहे. तेव्हा म्हणतो, काय हे तुमचं, आपण आउटिंगला जायचं असं ठरलं होतं ना, आणि अचानक काय गोंधळ घालताय तुम्ही? हे सगळं अर्जुन बोलत असतो. तेव्हा मात्र सायली म्हणते की आपण आउटिंगसाठीच बाहेर आलेलो आहोत. बघा ना, आपण आता आउट तर झालेलो आहे. मस्त आपल्या गार्डनमध्ये जो झोपाळा आहे त्या झोपाळ्याकडे जाऊया आणि त्या झोपाळ्यावर बसूया आणि मग बघा कसं वाटतंय ते, असं सायलीच बोलणं चाललेलं असतं. तेव्हा अर्जुनला मात्र वाईट वाटत असतं. अर्जुन म्हणत असतो की नाही, आपल्याला जायचं होतं ना बाहेर, मग तुम्ही अचानक असं का करताय? असं अर्जुनचं म्हणणं असतं. इकडे प्रियाने जेवण बनवायला घेतलेलं असतं आणि प्रियाला मात्र ते जेवण बनवताच येत नसतं. प्रिया जो काही गोंधळ घालत असते ते बघून कल्पनाचा जीव मात्र खालीवर होत असतो. तिला असं वाटत असतं की पटकन किचनमध्ये जावं आणि बनवून घ्यावं सगळं जे हवा आहे ते. हा गोंधळ नको आहे, कारण अश्विनच्या वाढदिवसाला त्याला छान घरचं जेवण हवा आहे आणि हिने तर असा गोंधळ घातलेला आहे, ही गोष्ट कल्पनालाही सहन होत नसते. त्यात प्रतापने डायरेक्टली सांगितलेलं असतं की अजिबात नाही, बाहेरून कसलंही जेवण ऑर्डर करायचं नाही, हे प्रतापने सांगितलेलं असतं. आणि त्यामुळं प्रियाची तर वाटच लागलेली असते आणि बाहेरून जेवण ऑर्डर करायचा प्रश्नच येत नाही. हे तिघेही तिला वॉश ठेवायला समोरच बसलेले असतात आणि प्रिया मात्र मग जेवण बनवण्याचा प्रयत्न करत असते, पण तिच्याकडून काही ते सक्सेस होईल असं वाटत नसतं. आणि मग कल्पना म्हणत असते की मी जाते ना, तिला काय जमणार आहे का एवढ्या माणसांचा सोप्या करायचं एकटी कशी करणार? तेव्हा प्रताप म्हणतो, करेल ती, जोपर्यंत जबाबदारी टाकणार नाही तेव्हा तोपर्यंत कसं करणार आहे ते सांग ब्र मला. जर आपण तिच्यावरती जबाबदारीच नाही टाकली तर कसं जमणार आहे? असं तो बोलत असतो. मग ती विचारते, रोटी बनवायची आहे, त्याच्यासाठी पीठ? तेव्हा ती म्हणते, कणी हवी का तुला? तो खालचा कप्पा आहे ना, त्याच्यातला मोठा डबा घे, त्यात आहे ते. मग प्रियाने पीठ घेतलेलं असतं, ते पीठ ती घेते. एक बाऊल घेतलेला असतो, त्या बाऊलमध्ये ते पीठ टाकते. म्हणजे आपल्याला चपातीसाठी पीठ मळायचं आहे तर ते कसं मळलं पाहिजे एवढा साधा कॉमन सेन्स ही प्रियाकडे नसतो. परातीत घेऊन ते पीठ मळावं किंवा मोठ्या भांड्यात घेऊन मळावं, पण नाही, तिचा अतिशहाणपणा हा तिला नडत असतो आणि तिची वाट लागत असते. इकडे महिपतकडे काही माणसं आलेले असतात, पण महिपच्या डोक्यातून विचारत जात नसतो. साक्षी म्हणालेली असते की आता सगळं संपल, यांना एकतर जन्मठेप होणार किंवा मला फासावर लटकवलं जाणार. फासावर लटकवलं तर ब्र होईल ना, कारण काही झालं तरीही मला पुन्हा त्या जेलमध्ये जायचं नाहीये, मला तिथे राहायचं नाहीये, माझी अवस्था खूप वाईट होते, असं ती बोलत असते. तेव्हा मात्र महिपातकडे त्याचा जो तो गुंडा आहे तो येतो आणि म्हणतो, साहेब, याची सगळी कागदपत्र क्लिअर आहेत, देऊन टाकायचं का? त्याने सगळं आल दिलेलं आहे. तेव्हा महिप्त सांगतो की हो, देऊन टाक, त्याने ते तुझं काम आहे ना, ते बघून घ्यायचं तुझी तू, असं महिप्त सांगत असतो. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की तो म्हणतो की ठीक आहे. मग तो म्हणतो की नाही, तुम्ही एकदा बघून घेतलं असतं तर, असं म्हणत त्याने फाईल महिप्तकडे दिलेली असते. महिप्त थोडासा चिडलेला असतो, पण तो फाईल घेतो, कारण बघणंही तेवढंच गरजेचं होतं. आणि फाईल बघताना महिप्त ती फाईल चेक करत असतो आणि त्याच वेळी त्या फाईलमध्ये एक असा कागद हाती लागतो. तो म्हणजे महिपने तो कागद बघितल्यानंतर महिप्त नाचायला सुरुवात करतो. आनंदी आनंदगडे इकडे तिकडे दाहीकडे हे सगळं महिप्स बोलणं सुरू झालेलं असतं, कारण त्याच्यामध्ये त्याच्या हाती जो लागलेला कागद असतो आणि तो म्हणजे साधा सुद्धा कागद नाही, तर तो कागद असा असतो की ज्याच्यामध्ये मधुभाऊंकडून त्यांनी जबरदस्ती लिहून घेतलेलं असतं. त्याच्यावरती मधुभाऊंना सही करायला लावलेली असते आणि तो कागद महिपच्या हाती लागलेला असतो. मधुभाऊ आत्महत्या करत आहेत
साक्षीवरती खुनाचा आरोप केलेला आहे, तो खून मी केलेला आहे असं म्हणून त्याच्यावरती सही केलेली असते आणि तो कागद आता महिपच्या हातात असतो आणि महिप मात्र जाम खुश झालेला असतो. त्याला खूप आनंद झालेला असतो आणि तो म्हणतो की हा कागद या फाईलमध्ये. मग तो विचारतो की काय झालं, माझं काय चुकलं का असं तो माणूस आलेला विचारत असतो. तेव्हा महिप म्हणतो नाही, मला लॉटरी लागलेली, बाकी काही नाहीये, हे चुकलेल वगैरे नाहीय तुझं असं तो सांगतो. त्यानंतर महिपचा माणूस त्याला पद्याचे कागदपत्र देतो आणि त्याला जायला सांगतो. महिप मात्र नाचत असतो, म्हणजे आता महिपने पुन्हा डाव सुरू केलेला आहे, तो म्हणजे मधुभाऊंवरती हल्ला करण्याचा. इकडे प्रिया किचनमध्ये आहे. आता प्रियाला पनीर बनवायचा आहे, तर प्रिया मागे लागलेली आहे की पनीर कसं बनवू, म्हणजे पनीर बनवण्यासाठी काय काय लागतं इथपासूनची तिची सुरुवात असते. तिला काहीच बनवता येत नसतं हे तरी सगळ्यांना माहिती असतं, परंतु प्रियाची जी काही नाटक असतात की नाही मी सगळं करते, मी सगळं करते. आणि त्याचबरोबर तिने जो किचनमध्ये केलेला असतो शिमला मिरची, कांदा, टोमॅटो, जो गोंधळ घातलेला असतो तो बघून मात्र इकडे कल्पना म्हणते की नाही, मला आता गेलंच पाहिजे, बास झालं. मग कल्पना उठते आणि किचनमध्ये जाते आणि म्हणते, अग तन्वी, हे सगळं काय केलेस तू, तुला कळते का या सगळ्यामुळे काय होत आहे. तेव्हा प्रिया म्हणत असते का आई, स्वयंपाक आग बघा, सगळं व्यवस्थित आहे, स्वच्छ आहे इथं सगळं. कारण प्रिया भाज्या धुवून सुद्धा घेत नसते आणि तशाच पद्धतीने त्या करत असते, त्यामुळे कल्पनाच डोकं फिरलेलं असतं आणि ती किचनमध्ये आलेली असते पर खोचून. तेव्हा ती म्हणते की अग तन्वी, आपण काय करूया माहिती आहे का, ह्या सगळ्या ज्या भाज्या आहेत ना, या सगळ्या आपण धुवून घेऊया आता आणि मग ते करायला घेऊया असं ती सांगत असते. आणि मग त्या पद्धतीनं ते जेवण बनवायला घेतलं जातं. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की ह्या सर्व गोष्टी चालू झालेल्या असतात आणि प्रिया मात्र म्हणते की गाई, तू आवर, ती खीर बनवायची आहे ना, ती वेगळ्या पद्धतीने कशी बनवता येईल ना, त्याचा विचार जरा मी करते असं ती सांगत असते. आणि मग ती तिथून आता कल्प बाजूला होते आणि कल्पनाला सगळं काम करायला लावते, म्हणजे एकटी कल्पना आता सगळं काम करणार असते. कल्पनाच्या पण अंगात एवढी मस्ती आहेच, कारण तिला प्रियाच ब्री वाटत असते. प्रियाने जे काही वागल तेच ब्र वाटत असतं. आता तिला वाटत होतं की हे सगळं होईल व्यवस्थित, परंतु आता तिचीच वाट लागलेली असते. इकडे ती प्रियाला म्हणत असते, अग तन्वी, झालं का तुझं, सांग ब्र पटकन, मला घे लवकर करायला पुढचं काम असं ती प्रियाला सांगत आहे, परंतु प्रिया मात्र ऐकायलाच तयार नसते. प्रिया म्हणत असते की काही होतच आल, माझं अगदी होतच आलंय, नको काळजी करू, होईल असं म्हणत ती बोलत आहे. आणि त्याचबरोबर इकडे सायली आणि अर्जुन झोपळ्यावरती असतात. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की अश्विनच आता जे काही वागणं चाललंय, म्हणजे मला ना खरंच त्याची काळजी वाटते. त्याच्या आयुष्यात जी व्यक्ती आलेली आहे ना, ती इतकी भयानक आहे ना, त्याचा विचारही आपण करू शकत नाही असं अर्जुन बोलत असतो. तेव्हा सायली म्हणत असते की हो, बरोबर आहे तुमच्या संग. सायली म्हणत असते. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की कसे आहे, आता ही केस एकदा संपली की मग या प्रियाची आपल्याला वाट लावायची आहे, ती खोटाडी आहे, तिची वाट तर लागणारच आहे, पण आणखी तिने जो काही गोंधळ घालून ठेवते ना, ते सगळं आपल्याला समोर आणायचं आहे असं बोलणं चाललेलं असतं. सायली म्हणते, एकदा का ही केस संपली की त्या प्रियाला कशी अद्दल घडवायची, तिला तिच्या जाळ्यात कस अडकवायचं आहे ते तुम्ही माझ्यावरती सोडा. अर्जुन म्हणतो, पण हे काय तुम्ही अचानक सायली दोन. तेव्हा सायली म्हणते की हो, ते गरजेचं आहे, कारण प्रिया जी काय आहे, ती काय करते, ती कसा गोंधळ घालते, हे सगळ्यांना आपल्याला माहितीच आहे, कारण प्रियाने आजपर्यंत कधीच कोणतीच गोष्ट चांगली केलेली नाही असं सायलीच म्हणणं असतं. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू असतं तेव्हा इकडे अर्जुन म्हणत असतो की नक्की काय म्हणायचं तुम्हाला. सायली म्हणते की हो, आणि साक्षीला लवकरात लवकर आत टाकलं पाहिजे, त्यांचा पुढचा प्लन काय याच डिस्कशन दोघांच चाललेलं असतं. तर प्रेक्षकांनो, उद्याच्या भागात आपल्याला
पाहायला मिळणार आहे की आता सायली आणि कल्पना दोघीही किचनमध्ये स्वयंपाकाला लागलेले आहेत आणि त्या दोघीही जेवण बनवत असतात. त्याचबरोबर त्या दोघींना एकमेकींशी बोलायचं नसतं. मग कल्पना विचारते की अहो काजूची पेस्ट कुठे ठेवलेली आहे, तेव्हा सायली म्हणते की अहो सकाळी ना काजूची पेस्ट जी आहे ती मी फ्रीझरमध्ये ठेवलेली आहे. मग कल्पना फ्रीजच्या जवळ जाते आणि फ्रीझर मधली ती काजूची पेस्ट घेते आणि ती ती काजूची पेस्ट वापरायची आहे यासाठी तिने घेतलेली असते. इकडे आता सायली जी आहे ती भाजी टेस्ट करून पाहते, कारण कढी पनीर बनवलेला आहे. मग ते छान झालं पाहिजे. अश्विनसाठी हा शाही भोजनाचा बेत आहे. मग सायली टेस्ट करते आणि म्हणते की अहो याच्यामध्ये चमचाभर कसुरी मेथी टाकली ना तर आणखी छान लागेल, असं तिचं बोलणं असतं. अर्जुन मात्र त्या दोघींकडे पाहत असतो आणि प्रताप ही त्या दोघींकडे पाहत असतो. म्हणजे ह्या दोघी जणी एकत्र येत आहेत ही गोष्ट त्यांना कळलेली असते. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा चालू झालेलं असतं तेव्हा मात्र इकडे कल्पना आणि सायली या दोघींच्या चेहऱ्यावरती एक स्माईल आलेली असते, कारण कल्पना आणि सायली या दोघींनी मिळून जेवण बनवलेलं असतं आणि चक्क कल्पना खुश झालेली असते. त्यानंतर अश्विन घरी आलेला असतो आणि अश्विन घरी आल्यानंतर आता सगळेजण औक्षण करायला घेतात. सुरुवातीला कल्पना आणि प्रताप दोघे मिळून त्याचं औक्षण करतात आणि त्याला सुंदर असं गिफ्ट देतात. त्यानंतर अश्विनचा औक्षण करण्यासाठी प्रिया पुढे जाते. प्रिया अश्विन ऑक्शन करते. एकतर प्रिया इतकी वैतागलेली असते आणि मग प्रिया त्याला एक छान असं गिफ्ट देते आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन आणि सायली ऑक्शन करतात आणि अर्जुन अश्विनला गिफ्ट देतो. अश्विनचा तोरा काय कमी नसतो आणि मग अर्जुन म्हणतो की अरे उघडून तरी बघ काय दिले ते, आणि मग अश्विन ते गिफ्ट आहे ते उघडून बघतो तर लहानपणीची अश्विनला जी बस आवडायची ती बस त्याच्यामध्ये दिलेली असते आणि त्याच्यामुळे अर्जुन जो आहे तो त्याच्याकडे पाहतो. अश्विनच्या चेहऱ्यावरती जो आनंद झालेला असतो आणि ती बस पाहून तो खुश झालेला असतो. तेव्हा अर्जुन म्हणतो ही बस तुला आवडायची ना म्हणून तुला देत आहे असं तो सांगतो. आणि मग एकदा का ती बस जेव्हा दिली जाते तेव्हा मात्र इकडे अर्जुन सायली एकमेकांकडे पाहतात. अश्विनने तर चक्क अर्जुनला घट्ट मिठी मारलेली असते आणि दोघं भाऊ रडू लागतात खूप दिवसानंतर, कारण त्यांच्यामध्ये जो दुराव आलेला होता, त्यांच्यामध्ये जे काही त्यांच्या नात्यामध्ये घडलेलं होतं त्याच्यामुळे हे सगळं लक्षात आलेलं असतं आणि अर्जुन मात्र जाम खुश होतो. त्याला खूप आनंद होतो. अशाच मालिकेच्या अपडेटसाठी आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.